नमस्कार महाराष्ट्र, अण्णाबाबा किचनमध्ये आपलं सर स्वागत. मित्रांनो, आज बनवूया आपण कांदा मिरची भजे. आपण साहित्य घेतलं आहे, हे बघा. कांदा 2 किलो कांदा आहे, अर्धा किलो 1 किलो हिरवी मिरची मी अर्धा किलो वापरणार आहे. सम्राटचं बेसन 2 किलो आहे. नंतर लागण्यासाठी सोडा, टाटा कंपनी सोडा आहे, पाहून घ्या. नंतर टाटाच कंपनीचं बारीक मीठ आहे. प्रथम आपण पहिले काय करूया, कांदा कापून घेऊ, बारीक हिरवी मिरची कापून घेऊ. दुसरं असं, आता मला बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या माणसांच्या, किंवा माऊली बाबा की कांदा मिरची भजे तसे बनवता खानदेशमध्ये, पाचोरा जळगाव साईडला तसे भजे बनवा. तर मग ठीक आहे म्हटलं, आज योग आला तर आपण त्या मस्त बेसन कांदा मिरची बेसनचा गोल भजा असा बनवून, सुंदर असा भजा बनवू की खाताना नरम राहील. असं म्हणजे सुंदर असं तुम्हाला भजा बनवून दाखवतो. तर आपण आता तयारी करूया. पहिले आता हे साईडला घेऊ आपण. आता आपण कांदा मिरची कापून घेऊ, सुंदर अशी भजी बनवतो. मित्रांनो, आपल्याला कमेंट होत्यात, बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत्या आपल्याला की बाबा भजी आम्ही घरी भजी काढून पाहतो तर भजी काही काढायला निब्बर होतात, आतमध्ये कच्चे राहतात किंवा कडक राहतात. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे असं आहे, प्रमाण आपण जे सोडा वापरतो ना, सोडा याचं प्रमाण सिर्फ घ्यावं लागतं. दुसरं, आपण जे पीठ भिजवतो, कारण आम्हाला महिला काय करतात की पीठ घट्ट पीठ भिजवतात आणि तेल खूप तापलेलं असतं, त्याला घट्ट पीठ चालत नाही. त्याला थोडंसं पातळसर पीठ भिजवायचं आणि सुरुवातीला कोमल तेल ठेवायचं. तुम्हाला दाखवणार, तुम्हाला दाखवतो परत तुम्हाला. आणि सोडा कमी जास्त होणार जे, कारण सोडा हा किलोला किती ग्रॅम सोडा पाहिजे असं याला वय असतं. आता आपण कांदा मिरची कापून घेऊ. आता मस्तपैकी कांदा कापायचा आहे आपल्याला. आता मिरची कापूया. आपल्या अशा बरं बारीक मिरची कापायची. आपण आता बेसन चाळून घेऊ. बेसन चाळून पहा. 2 किलो बेसन आहे, 2 किलो कांदा मी कापून घेतलेला आहे. त्यानंतर मी 400 ग्रॅम हिरवी मिरची कापून घेतलेली. थोडीशी त्यात मी पालक घेतली. हे पाहून घ्या, थोडी पालक तुम्हाला दाखवली नाही पण दाखवतो. थोडी जास्त नाही घेतली मी, साधारण पालक घेतलेली. तर आपण देऊया मीठ. आता 2 किलो बेसन असल्यामुळं आपल्याला कमीत कमी 50 ते 60 ग्रॅमाला मीठ देणं आहे. याच्यावर आपल्याला मीठ द्यायचं नाही. बस, हे झालं आपलं मीठ. आता आपण देऊया, हे बघा, तेल आहे, गोडं तेल. थोडं कोमट केलेलं आहे मी इथे, कारण भज्यामध्ये थोडं तेल टाकायचं. सोडाने टाकलं चालेल, पण तेल आवश्यक टाकायचं. तिने भजा असा खुसखुशी भजा येतो. 12 घंटे जरी भजा तुमच्या घरात पडला तर भाजी ते नरम राहतील. मग आपण तेलाचं मोहन देऊ थोडंसं. तर देऊ आपण सोडा. आपल्या कसं 2 किलो बेसन आहे ना, कमीत कमी किती 2.5 ते 3 ग्रॅम सोडा येईल. याच्यावर आला मारायचं नाही आपल्याला, एवढा सोडा टाकायचा आहे. नंतर आपल्याला ओवण टाकायचा, कारण ओवळमुळे भजे कसं होतं, त्यांना लाल पडतात. आणि 2 जिरं आपण अख्खं जिरं वापरणार आहे. बघा, आपण जिरं देऊ 20 ग्रॅम. एवढं जिरं देणं आपल्याला बस. नका आपल्याला कांदा वगैरे, हे बघा, कांदा, हिरवी मिरची, पालक आपण घेतलेली. आता एक मिक्स करू आपण, पाहून घ्या. का तुम्ही म्हणजे बाबा एवढे भजे कायसाठी, तुमच्या कोणी येणार आहे का? मित्रांनो, माझ्या कोणी येणार नाही. मला एक ऑर्डर मिळालेली आहे. ऑर्डर अशी आहे, ऑर्डर 100 लोकांची आहे. रसई म्हणजे आमटी, डाळीची आमटी आहे. साधा भात, कुरडई पापड दाखव भाऊ, कुरडई पापड दाखव. हे बघा, कुरडई पापड आणि भजे, असं आपल्या 100 लोकांची ऑर्डर मिळालेली आहे. ते काय खास लांब पोरं जेवण कोणते तेल दिलेलं आहे, पण ते आपल्याकडे आले. आता आपण याला काढून घेऊ, एक जीव करून घेऊ. एक जीव. आता आपण त्याला पाणी देऊ.
पाणी म्हणजे असं अंदाज नाही बरं का, काही किती लिटर किती ग्रॅम असं त्याचा हिशोब नसतो. बेसन भिजेपर्यंत पाणी असतं. हे बा थोडं घट्ट आहे, आपल्याला थोडं अजून मऊ करायचं आहे याला. कारण आपण असे घट्टे बेसनमध्ये भजे काढले तर आतून कच्चे राहतील, वरून लाल पडतात आणि शिवाय म्हणजे निबर भजी तयार होतात. आपल्याला निबर नाही काढायचा. हे बघा अशा प्रकारे बेसन लावायचं आपल्याला, एकदम म्हणजे कडक बी नाही आणि नरमी मध्यम प्रकारचं आपलं घे. आपल्याला झाकून ठेवू आपण, म्हणजे याला थोडंसं मुरण्यासाठी. मित्रांनो आपण तेल टाकू आता. हे बघा मित्रांनो, जास्त गरम नाही, एकदम थंड बी नाही, असं मिडियम पद्धत आपण तेल घेतलेलं आहे. आता आपण आहे ना आपले भजे तळायला सुरुवात करूया. अशा प्रकारे घ्यायचं पीठ हातामध्ये. हे बघा पीस कडक नाही, नरम आहे. घेतलं का अशा प्रकारे गॅस मी कमी केलेला आहे, गॅस वाढवला नाही आपण. हे बघा बरं चिपकत नाही, एकदम पोकळ भाजा येईल. फर्स्ट क्लास खाण्यासाठी नरम सुंदर असा भाजा तयार होईल आपला. बघ सुंदर असा भाजा आहे आपला होणार आहे. आता हा झाला आपला सिंगल गाणा. याला परत गरम करणार आहे आपण, पाहून घ्या. हे बा अशा प्रकारे तळायचे मस्त पाहिजे. तुम्ही जर खानदेशमध्ये गेले ना नंतर कुठे भज्या खाल्ली आहे का हॉटेलवर, तर कोणी एखाद्या असं आपलं मस्करी करणारं म्हटलं तर काय म्हणता माहिती का, अय मामा खाय भाज्या आणि वाय भाज्या. हां बा मित्रांनो, फर्स्ट क्लास सुंदर असे अण्णाबाबाचे भजे. आता आपण गॅस वाढू, म्हणजे आपले भजे आपण घेतले पहिल्यांदा कच्चे येते एक टाकू. सुंदर असे अण्णाबाबाचे कांदा भजी, म्हणजे कांदा बेसन भजी. आम्ही जर गावाकडे गेलो ना खानदेशीमध्ये, तर आमच्या गावात बाजारपट्टीमध्ये एकच भज्यावाला माणूस आहे, त्यांना पंढरी आप्पा म्हणून, वयस्कर व्यक्ती आहे. मित्रांनो इतके सुंदर भजे बनवतो ना, आम्ही 2-3 प्लेट भजे खातो गेल्यावर, फार सुंदर. आता गॅस मंद करू थोडा, बस आपल्या घाई करायची नाही. साध्या मंदाचे भजे होऊ द्यायचे फर्स्ट क्लासपैकी. हे बघा मस्त पैकी असे सुंदर असे भजे काढायचे आपल्याला. मित्रांनो हे भजे कच्चे नाही बरं का, तिसरं पाहून घ्यायचं. सुंदर असे भजे खायला सुंदर लागतील.
जोडी मिरची आता आज आपल्याकडं श्यामभाऊ आले. श्यामभाऊ मूळ राजस्थानचे, पण त्यांना जन्मठे झाले सातपूरमध्येच. त्यांचे वडील आमचे चांगले मित्र आहे, संबंधांचे मोठे बहुत चांगले संबंध आहे. आणि पहिला मुद्दा ते आमचे म्हणजे गाड्याचे मालक आहे. ते आज नेमके आले. त्यांना म्हटलं श्यामभाऊ आज जाऊ नका, अण्णाबाबा किचनचे भजे, कांदा मिरची बेसन भजे, खानदेशी पद्धत भजे तुम्ही खाऊन पहा आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की अण्णाबाबा मी सुंदर असे भजे केले का नाही केले तुम्हाला श्यामभाऊ सांगते. अण्णाबाबाचे भजे म्हणजे जगाच्या पासून वेगळे. अण्णाचं जेवण म्हणजे अतिउत्तम. अण्णाच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून लाईक द्या. श्यामभाऊ अण्णाभाऊ किचनला आल्याबद्दल धन्यवाद. आभारी अण्णा. रामकृष्ण. अशा प्रकारे आपले कांदा मिरची बेसनचे भजे झालेले, खानदेशी पद्धत भजे खातो भजा. श्यामभाऊने टेस्ट घेतलीच आहे. आता आम्ही थोड्या वेळाने घेऊच, कारण आम्हाला कार्यक्रम देणं आहे. त्यामुळे आपले असे झाले. अशा प्रकारे भजे मी बनवले, तुम्ही बनवा, तुम्ही बनवून खा. सहकुटुंब सहपरिवार आनंद आणि स्वाद घ्या. रामकृष्ण.